नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही एस टी बसने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. एस टी बसने जे प्रवासी प्रवास करतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. कारण 1 मार्चपासून जर तुमच्याकडे NCMC कार्ड नसेल तर तुम्हाला एस टी बसमधील कुठल्याही सवलतीचा फायदा मिळणार नाही. म्हणजे तुम्ही महिला असाल तर तुम्हाला हाफ तिकीट मिळणार नाही. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला बस पास मिळणार नाही. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला तुमचा लाभ मिळणार नाही. हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला NCMC कार्ड काढणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि या NCMC कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, यासाठी अर्ज कसा करायचा आहे, यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग पाहूयात काय आहे अपडेट. सवलती धारकांसाठी एस-टीच्या NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एस-टी प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस-टी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC प्रणाली लागू केली आहे. सध्या या स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू झाली असून प्रत्येक आगारात व विभागीय कार्यालयात सवलत धारकांनी योग्य ती कागदपत्रे व शुल्क भरून NCMC स्मार्ट कार्ड काढून घ्यावीत, असे आवाहन एस-टी महामंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे. म्हणजे हे कार्ड तुम्हाला आगारात किंवा विभागीय कार्यालयात मिळणार आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे. सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या 3 गोष्टी या प्रकल्पामुळे साध्य होणार असून या प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे. आता हे कार्ड कोणाला काढायचं आहे पहा. हे कार्ड विद्यार्थ्यांना काढायचं आहे, ज्येष्ठ नागरिक व महिला यांनाही काढायचं आहे, दिव्यांग प्रवाशांना काढायचं आहे, पुरस्कारती व पत्रकार यांनाही काढायचं आहे. कार्डची वैशिष्ट्य काय असणार आहे पहा. नवीन कार्ड तुम्हाला ₹199 मिळणार आहे. जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास तुम्हाला ₹149 मिळणार आहे. यामध्ये वॉलेट तुम्हाला टॉपअप करायचं आहे. किमान ₹100 पासून तुम्ही ₹50च्या पटीमध्ये हे रिचार्ज करायचं आहे. रिचार्ज सुविधा तुम्हाला ATM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्ती एजंटकडून याचं रिचार्ज करता येणार आहे. तर यासाठी तुम्हाला आता तुमच्या जवळच्या आगारामध्ये जायचं आहे आणि तेथून तुम्हाला हे स्मार्ट कार्ड काढून घ्यायचं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं WhatsApp तसेच टेलिग्राम चॅनलही असून तेही जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.